गरमागरम पदार्थ रेडी आहेत, करा सुरुवात. मीरा रिक्स घेणार. बरं ठीक आहे, करूया सुरुवात. मला असं वाटतंय की ऐश्वर्याच्या झुणका भाकरीपासून आपण सुरुवात करूया. चालेल? छान, पण जरा पाणी प्या प्या प्या, तुम्ही पाणी प्या. ऐश्वर्या वहिनीने परीक्षकांना पाणीच पाजलंय. मस्त, तुम्ही पाणी प्या. मला काही गरज नाही. मी काय मराठवाड्यातलं असल्यामुळे मला तिखट खायची सवय. फक्त अश्मयुगीन काळातला नसल्यामुळे मला ज्वारीचा दगड खायचा कधी अनुभव नव्हता. हे ज्वारीची भाकरी म्हणजे थोडी कडक झाली आहे ना, बाकी काही नाही, पण छान, चवीला एकदम छान आहे. अरे छान आहे, छान. वा, वरणबट्ट्या छान झाल्यात. या वरणबट्ट्या खाल्ल्यानंतर मला ती म्हण आठवली ग. कोणती रे? ते काय ते वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तुझ्या जिभेला काही हाड का? अरे बहिणी आहे ती तुझी, तिने बनवलंय हे. नाही नाही नाही, मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे. हे वाळू सारखं कडक आहे असं मी नाही म्हणत आहे. तेवढी मेहनत माझ्या त्या वहिनींनी घेतली आहे असं मी म्हणतो. मग ठीक आहे, म्हणून वरणबट्टी छान झाली आहे. छान आहे, छान आहे, खरंच छान आहे. लक्षा. वा, अमृता वहिनी, मलेशियन रेस्टॉरंट टाकायला काही हरकत नाही. कमाल झालाय पदार्थ. आणि फोन बुकिंग साठी आहेच राजकुमार दादा. पण छान झालाय लक्षा. थँक्यू. हा, आणि आता सुशी. चला मग आता विनर घोषित करायला हरकत नाही, हो की नाही? एक मिनिट, मला थोडासा वेळ हवाय. विनर आपण घोषित करूया, पण त्याच्या आधी मला काही बोलायचंय. मी आज इथे आलो खरा, तुमच्या चौघींमध्ये जरा पाक युद्ध घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मन लावून स्वयंपाक केलात. आता अमुक एक गृहिणी सुगरण क्रमांक 1, अमुक एक गृहिणी सुगरण क्रमांक 2 हे घोषित करण्यात काही मजा नाही. त्याचं कारण असं आहे, मला असं वाटतं की जी स्वयंपाकघरात पाऊल ठेवते ती प्रत्येक गृहिणी ही सुगरण क्रमांक 1च असते. जगातला सगळ्यात अवघड जॉब कुठला असेल तर तो गृहिणी होणं. एक कुटुंब सांभाळणं, ते जगवणं, सगळ्यांना खाऊ घालणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हे सगळ्यात अवघड काम आहे जे तुम्ही अव्याहतपणे करत असता. पुरुषांचं काय, ते नोकरी करतात, सुट्टी घेऊ शकतात, बाहेर पडू शकतात, विरंगुळा असतो. आज कंटाळा आलाय, बाहेर जेवायला जाऊ असं म्हणू शकतात. बरं, बाहेर जेवून आले तरी सुद्धा घरी येऊन तुझ्या हातचा फक्कड चहा दे ग असंही म्हणू शकतात. रिटायर्ड झाले की आनंदात आयुष्य जगू शकतात, आराम करू शकतात. गृहिणी मात्र कधी रिटायर्ड होत नाही.
गृहिणीचं काम हे श्वासांसारखं असतं, ते अव्याहतपणे चालू असतं. त्याची दखल आपण दरवेळेला घेतोच असं नाहीये, आहे की नाही? हा, पण कोर्टाने मात्र दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की गृहिणीला दरमहा तिच्या कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. का? तर ते कष्ट अनमोल आहेत, त्याचं चीज झालं पाहिजे. खरं सांगू का, गृहिणी ही घराचा पाया असते. जो पाया दिसत तर नाही, पण त्याच्यावरती अख्खी इमारत, अख्खं घर, एक कुटुंब उभं असतं. विचार करा, तो पाया जर कधी हलला, तो निसटला तर अख्खं एक कुटुंब ढासळू शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक गृहिणीला मनापासून नमस्कार. आणि खरंच तुम्हाला सलाम आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. एकच कळकळीची विनंती आहे, असंच प्रेमाने आमचं पोट भरत राहा. थँक्यू सो मच. संकर्षण, मला तुझं खूप कौतुक वाटतंय, कारण गृहिणींचं सहसा कोणी कौतुक करत नाही रे, ते राहूनच जातं. पण ते तू नेहमी करतोस. आय एम प्राऊड ऑफ यू. बरं मावशी, आता नंबर जरी काढायचा नसला, सगळ्यांनी चांगला स्वयंपाक केला असला, तरी एक गोष्ट मात्र मला तुला सांगायची. अमृता वहिनीने छान स्वयंपाक केला, सगळ्यांनीच केला. अमृता वहिनी मनाने निर्मळ आहे. पण एक खरं सांगू, सावलीच्या हाताला मात्र दैवी चव आहे. पण तुझी सावली जी आहे ना, ती अन्नपूर्णा आहे. चला, तुम्हा सगळ्यांना थँक्यू. पण हो, आमचा कार्यक्रम पाहायला विसरू नका, ज्याच्यासाठी आज मी इथे आलोय. आम्ही सारे खवय्ये आहे, फक्त आपल्या झी मराठीवर. चला. विठ्ठला, जे काही घडतंय ते तुला सगळं माहिती आहे, पण ह्यावेळी मी जे ऐकलं ते खोटं असूच शकत नाही. राजकुमार सर ह्या जाळ्यात आणखी फसत चाललेत. विठ्ठला, मी योग्य विचार करते की नाही हे कळण्यासाठी मला तूच कौल दे. I told you not to come. This is my house. अरे मैं फोन कट कर रहा हूँ, तुम्हें समझ में नहीं आ रहा है? हाँ? अरे ये मेरा घर है, कैसे आ सकता हूँ मैं बाहर? कहाँ हो तुम? अरे तू काही पेड लागले का तुला? माझं घर आहे, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम. तू का आलीस? हाँ? ये मेरा घर है, किसी ने देख लिया ना बखेड़ा खड़ा हो जाएगा. हाँ तो फिर देख लिया तो देख लिया. अब तुम मुझसे मिलने नहीं आओगे तो मुझे तो तुमसे मिलने आना ही पड़ेगा ना. हाँ, पर मैंने कहा था ना फोन पे, मैं मिलूंगा तुम्हें. लेकिन कब? अब मैं तुमसे और दूर नहीं रह सकती. इतनी टची क्यों हो रही हो? रुको, थोड़ा थोड़ा डिस्टेंस रखो. ये मेरा घर है, तो तुझा काही प्रॉब्लेम होणार नाही. माझा प्रॉब्लेम होईल, कळलं? मेरा प्रॉब्लेम हो जाएगा. जाओ अभी तुम. ओके ओके, लेकिन तुम मुझसे एक प्रॉमिस करो, कल तुम मुझसे मिलने आओगे ना. प्रॉमिस बेबी, प्रॉमिस. ओके, जाओ अभी तुम. अच्छा लिसन, say those 3 words. आर यू मैड? ये नहीं बाबा. I love you, baby. I really love you. Now go. Now go. No, go, please.
मला हे काही कळतच नाही हा. 10 वेळा चेक केलं मी, पण तुम्ही हे अकाउंट्स बघितलेत का? नाही म्हणजे राजकुमार ज्या प्लॅन्सकडे लक्ष देतोय तिथे 5%नी जास्त लॉसेस दिसत आहेत. आणि काही मोठे मोठे एक्सपेन्सेस असे आहेत जे टॅलीच होत नाहीयेत. का बरं असं? नाही लॉसेस आहेत पण 5% इज अ बिट टू मच. मी परवाच त्याच्याबरोबर त्याच्या क्वार्टरली रिपोर्टबद्दल सुद्धा बोलले, पण दिस इज सिरियस. तुम्ही बघितलं काय? नाही मी बघितलं, सिरियस आहेच. पण मला वाटतं सध्या फॅमिलीमध्ये जी टेन्शन सुरू आहेत त्याच्यामुळे कदाचित राजकुमार डिस्टर्ब्ड असावा. तिलोत्तमा, मला वाटतं तू आपल्या घरात पाळणा हल्लाच पाहिजे ही अपेक्षा सोडून दे. का सोडून देऊ मी ही अपेक्षा? आपल्या घराण्याला वारस नको हवंय ना? आपण एवढं मोठं नाव कमवलंय, एवढा पैसा कमवलाय, तो कोणासाठी? आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवंडांसाठीच ना. आणि इतर 4 चौघींसारखं आहे माझं स्वप्न. हवी आहेत मला नातवंड. मला खेळायचंय माझ्या नातवंडांची, त्यांना अंगा खांद्यावर खेळवायचंय. तर काय चुकतंय हो माझा? मला खरंच कळत नाहीये. आणि आहे मला मातृत्वाचं कौतुक आहे आणि माझ्या मातृत्वाचा मला अभिमान सुद्धा आहे. म्हणून आपण 4 मुलं होऊन दिली ना. आणि सोहमच्या पाठीवर आपल्याला मुलगी हवी याबद्दल सुद्धा आपण बोललो होतो, आठवते ना तुम्हाला? पण वयामुळे म्हणा किंवा माझ्या तब्येतीमुळे ते आपल्याला शक्य झालं नाही. असो, पण माझी ही अपेक्षा अवाजवी नाही आहे. तेव्हा प्लीज मला काही बोलू नका तुम्ही, प्लीज. मॉम, या फाईलवर तुमची साईन हवी होती. ॲक्च्युली कन्साइनमेंटेड. ऐश्वर्या, तू विसरलीस का? नाही, मी तुला सांगितलं होतं, शिक्षा दिली होती. काही दिवस ऑफिसला जायचं नाही, ऑफिसची कामं बघायची नाहीत, कुठे सह्या करायच्या नाहीत. विसरलीस? पण मॉम खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी नाही. जा. मॉम ना कळतच नाही. 2025 मध्ये सुद्धा तत्व वगैरे धरून बसल्यात. ह्या कन्साइनमेंटमध्ये माझे 2.5 लाख रुपये अडकलेत. ज्या दिवशी ही सगळी कंपनी माझ्या ताब्यात येईल ना, त्या दिवशी मी मॉमना घर कामाला ठेवेन. ऐश्वर्या, तू ऐकलंस ना मी काय बोलले ते? इथे असं उभं राहून काहीच होणार नाहीये. जा बाळ, जा. समझ में नहीं आता तुझे? हाँ, इतनी देर से कॉल कर रही हूँ, मेरा फोन क्यों नहीं उठा रहे हो तुम? तुला कळत नाही का? मंद आहेस का तू? फोन नको करू, फोन कट करतो, याचा अर्थ काय होतो? इतनी ऊंची आवाज में बात करोगे मुझसे? मेरे प्यार का ये जवाब दोगे? छोड़ो, मुझे तुमसे बात ही नहीं करनी. अरे सुनो सुनो जूली, प्लीज प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड मी. Calm down बेबी. ठीक है, आई एम सॉरी बेबी, आई एम रियली सॉरी. आई मीन इट. ठीक है, तुम्हें मनाने के लिए मैं क्या करूं बताओ? ऐसा करो, तुम अभी के अभी यहाँ आ जाओ. आर यू मैड? अभी? यस. नहीं ओके, आई कैन कम. जीएस गुलमोर होटल. एक बात समझ लेना, ना मुझे फोन करना ना मैसेज में पहुंच जाऊंगा. ठीक है, जल्दी करना. काय? अमृता वहिनीनं उशीर होणार आहे, त्यामुळे मी कॉफी द्यायला आले. कॉफी. थैंक यू.
पोरीने काही ऐकलं नसेल ना? आता लगेच तमाशे करेल. मूर्ख आहे मुलगी. आणि ऐकलं असतं तरी मला काय फरक पडतो? GS गुलमोहर. सावली, आता काहीही झालं तरी तुला घराबाहेर पडावंच लागेल. ओ घाई, काय एवढी घाई? घाई मी नाही केली. तू नाही केलीस? मीच केली असेल. तू नाही केलीस, मी केली असेल. मला उगाच वाटलं की तू घाई करतेस. असू दे, एक गंमत दाखवतो. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. हे काय? रिंगटोन सेट केलंय मी. आता जेव्हा मी तुला फोन करेन ना, तेव्हा हे गाणं वाजेल. पण मला एक शंका आहे सावली. कसली शंका? मला असं वाटतंय की हे गाणं ताराने जरी गायलेलं असलं तरी मन उभे हे गाणं तू मला काय म्हणायचंय नक्की? तुझ्या हृदयातून आलंय. ऐका ना सारंग सर, मला ते ह्यात ते व्हिडिओ कसं काढायचं शिकवा ना. अगं नवरा एवढा रोमॅन्टिक होता आणि तू काय व्हिडिओ दाखवतो. हे बघ, हे नाही ते आत गेलं की हा लाल बटन आहे, दाबायचं, चालू झाला. हा, रेकॉर्डिंग चालू झालं, परत दाबलं, बंद झालं. हा, दर सोपं आहे. सोपं होतं. लोक अवघड वाटलेलं. मी येते. थांब. काय कसली गाय एवढी कुठे चाललीस? हे बघ, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. लंचसाठी आपल्याला आमंत्रण आहे, तर दुपारी जेवायला भेटू. दुपारीच लंच करतात सावली. हा, आज नको, उद्या जाऊया. मलाच खूप काम आहेत. कसली काम आहेत? आपण उद्या जाऊयात ना. अरे थांब. हा. कसली घाई लागली तुला? मी ऑफिसला चाललोय, तुला ड्रॉप करतो. नको, मी जाते. काय चाललंय या पोरीचं? ते म्हणतात ते बरोबर आहे. संसारात पुरुषाला कळतच नसतं नेमकं घडतंय काय. Yeah, surely. Yes, sir. Hi. Hi. I like your look. Oh, thank you. That's a limited edition watch, right? Yeah, it is. यही कुछ 3 लाख के आसपास होगा. That's nice. Thank you. Just a second. Take my card. Let's meet up sometime. Surely. Have a good evening. Sit.